आम्ही वर राहतो. छोटे छोटे वाक्य असतात, आपल्याला सराव न केल्यामुळे प्रॉब्लेम होतो. आम्ही राहतो, आम्ही राहण्याची क्रिया करतो. आम्ही करतो, मी करतो, आम्ही करतो. साधा वर्तमान सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू, वी. राहण्यासाठी कुठलं क्रियापद आहे? टू लिव्ह म्हणजे राहणे. तुम्हाला माहित असायलाच पाहिजे, राहणे. ओके, वी लिव्ह. वरला इंग्लिश मध्ये म्हणतात अपस्टेअर्स. UPSTAIRS. वी लिव्ह अपस्टेअर्स. ओके, तो खाली राहतो. ही राहतो, लिव्स. बघा, वी लिव्ह आलं, परंतु ही लिव्स. ही लिव्स खाली म्हणतात डाऊनस्टेअर्स. DOWNSTAIRS. ओके, बघा, आम्ही वर राहतो, वी लिव्ह अपस्टेअर्स. तो खाली राहतो, ही लिव्स डाऊनस्टेअर्स. आणि ते सतत परत परत करून परफेक्ट करून टाकायचं एकदम. मला अशा प्रकारच्या गोष्टी बिलकुल आवडत नाहीत. ऍक्च्युली दिसायला निगेटिव्ह सेंटेन्स वाटतं, परंतु अजिबात न आवडणे याच्यासाठी इंग्लिश मध्ये जो वर्ड आहे तो आहे हेट. टू हेट म्हणजे अजिबात न आवडणे. म्हणजेच मला ना, मला आवडत नाहीत. आता ऍक्च्युली निगेटिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स शिकताना मी तुम्हाला ते क्लिअर करणार आहे काय कसं काय. सो आय हेट, मला अजिबात आवडत नाही. काय? सच, अशा प्रकारचा. सच टाईप ऑफ थिंग्स. बघा, हे असं एकदाच करायचं ना की ते आपल्या डोक्यात फिट बसलं पाहिजे. आय हेट सच टाईप ऑफ थिंग्स. मला अशा प्रकारच्या गोष्टी. सच टाईप ऑफ थिंग्स, अशा प्रकारच्या गोष्टींसाठी किती शब्द वापरले जातात बघा. सच टाईप ऑफ थिंग्स. आणि मला मी त्याचा तिरस्कार करतो. तिरस्कार करतो म्हणजे मला अजिबात आवडत नाही. आय हेट सच टाईप ऑफ थिंग्स. हे आवडत नाहीत कसं आलं हे तुम्हाला मी ऍक्च्युली हा साधा उदाहरण करतोय. मला एखादी गोष्ट आवडते, आय लाईक इट. पुढे आपण काही वाक्य घेणारच आहोत, डोंट वरी अबाउट दॅट. पण आय हेट सच टाईप ऑफ थिंग्स याच्यामध्ये मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं की बघा अशा प्रकारच्या गोष्टींसाठी किती शब्द. सच टाईप ऑफ थिंग्स हे पाठ असलं पाहिजे आपलं. आता हेच मला अशा प्रकारच्या गोष्टी खूप आवडतात. खूप आवडतात. आवडणे म्हणजे लाईक, पण इंग्लिश मध्ये खूप जास्त आवडतं त्याला लव्ह शब्द सुद्धा वापरतात. सो आय लव्ह सच टाईप ऑफ थिंग्स व्हेरी मच असं म्हटलं जाईल. ते आपण नंतर भरपूर सारे वाक्यांचा सराव करणार आहोत, त्यावेळेला ते येणारच आहे. ठीक आहे. मला माझे वडील खूप आवडतात. बघा, आता याच्यामध्ये मला आवडतं त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये मी करतो कुठे दिसतं, पण ऍक्च्युली मराठी भाषा जेव्हा आपण मराठी भाषेचा वापर करतो त्यावेळेला क्रियापद वेगवेगळ्या पद्धतीने असे कन्वर्ट होताना आपल्याला दिसतात. पण आपण जर सूक्ष्म विचार केला तर त्याचं आहे मला माझे वडील खूप आवडतात. आता ही एक मानसिक क्रिया आवडणे म्हणजे असा अप्रत्यक्षपणे अर्थ करतो मी ती आवडण्याची क्रिया करतो व्याकरणाच्या दृष्टीने. विषय संपला थोडक्यात. म्हणजे ते मी करतोच आहे. आपण जसं जसं सराव होईल तसं ते क्लिअर होता तो विषय. आता आवडण्यासाठी कुठलं क्रियापद आहे बघा. टू लाईक म्हणजे आवडणे, बरोबर. बघा, मला म्हणजे इकडे आय. आवडण्यासाठी क्रियापद लाईक. साधा वर्तमान काळ मी करतो. साधा वर्तमान काळ आय डू. आय समोर लाईक आहे. आवडण्यासाठी जे क्रियापद आहे त्याचं मूळ रूप आय लाईक. माझे वडील माय फादर. आय लाईक माय फादर खूप. सो मच. बघा, चला वाक्य तयार. आय लाईक माय फादर सो मच. आता
माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. बघा, माझं म्हणजे परत तेच मी, म्हणजेच अप्रत्यक्षपणे माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. म्हणजे आपण कसं म्हणू शकतो ते, मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो, असं त्याचा अर्थ झाला. मराठीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाक्य लिहिलं जातं. माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे म्हणजेच मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो, मी करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय डू. आय, आता प्रेम करण्यासाठी कुठल्या क्रियापद? टू लव्ह. आय लव्ह कोणाला? माझ्या आईला. माय मदर, आय लव्ह माय मदर सो मच. झालं, माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. आता हेच माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आता माझी आई म्हणजे तृतीय पुरुषी एक वचनी करता. माझी आई म्हणजे ती, तिचं माझ्यावर खूप प्रेम म्हणजे ती माझ्यावर खूप प्रेम करते, म्हणजे ती करते. मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करता, तो करतो, ती करते. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट, आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज. माझी आई म्हणजे माय मदर, माय मदर. प्रेम करण्यासाठी क्रियापद आहे टू लव्ह, LOVE. इकडे तुम्ही आय समोर आय डू म्हणून लव आलं, पण शी, ही, शी, इट, डज म्हणून मदर समोर एक क्रियापद झाला लागणार एस प्रत्यय. सो माय मदर लव्स माझ्यावर, मी सो मच पण म्हणू शकता किंवा अ लॉट पण म्हणून. माय मदर लव्स मी अ लॉट. तुम्हाला सारखाच आहे. बघा, मला माझे वडील खूप आवडतात. आय लाईक माय फादर सो मच. माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. आय लव्ह माय मदर सो मच. माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माय मदर लव्स मी अ लॉट. आता हेच, मला माझे वडील खूप आवडतात, मी माझ्या वडिलांचा खूप आदर करतो. आय लाईकच्या जागी येणार आदर करण्यासाठी क्रियापद रिस्पेक्ट. आय रिस्पेक्ट माय फादर सो मच. मी माझ्या शिक्षकांचा खूप आदर करतो. आय रिस्पेक्ट माय टीचर्स सो मच. लक्षात घ्या, खूप सारी वाक्य तुम्ही स्वतः तयार करू शकता. आता मी ते प्रत्येक वाक्य जर तुम्हाला सांगायला इथे गेलो तर खूप सारा वेळ लागेल. मी तुम्हाला सांगतोय हे तुम्ही फॉलो करा. बघा, आता हे तुम्हाला बोलू ना, हे वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही दुसरे करते वापरून लिहू शकता. जसं की आय लाईक माय फादर सो मच, आय लाईक माय ब्रदर सो मच, आय लाईक माय सिस्टर सो मच, आय लाईक माय फ्रेंड सो मच, आय लाईक माय फॅमिली सो मच. मला माझं कुटुंब खूप आवडतं. आता मला एक सांगा, ही वाक्य जर आपण कधी बोललेलं नाहीये आणि तुम्हाला कळतं, तर मग तुमचं काम कर्तव्य बनतं की नाही? आता हे तुम्हाला एक करावं लागेल. जर तुम्हाला माहिती आहे की आय लाईकच्या पुढे हे असे सगळे शब्द ठेवून आपण वाक्य तयार करू शकतो, मग करा. वही हातामध्ये घ्या, पेन घ्या आणि करा. आणि जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर हे तुम्हाला माहित होऊन पण त्याचा काही विशेष फायदा काही होणार नाही. आणि ऑफकोर्स त्याचा परिणाम असा असेल की यू वोंट बी एबल टू स्पीक. पण असं ज्या अर्थी तुम्ही इतकं मन लावून व्हिडिओ बघताय, त्या अर्थी तुमचा इंटरेस्ट आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्हाला ते येणार सुद्धा. ठीक आहे. सो आय लाईक माय फादर सो मच या वाक्याला आपण खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. आय लाईक माय फॅमिली सो मच, आय लाईक माय मदर सो मच वगैरे वगैरे. तसंच मी माझ्या वडिलांचा रिस्पेक्ट करतो. आय रिस्पेक्ट माय फादर, आय रिस्पेक्ट माय टीचर्स, आय रिस्पेक्ट माय एल्डर्स. आता बघा, मी त्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो. हे आपण जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्सेस बघू ना, तर हे आपल्याला 2, 3, 4 वाक्य सलग लिहिता येते. खूप मजा येते त्यावेळेला. 12 काळ न शिकता सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी इंग्रजी यायला लागेल. साध्या वर्तमान काळाचा अचूक अभ्यास केल्यावर सुद्धा बऱ्यापैकी इंग्लिश येतं माणसाला. असो, मी त्याला ओळखतो. आता ओळखण्यासाठी कुठलं क्रियापद आहे? टू नो, टू KNOW, KNOW. नो म्हणजे ओळखणे. क्रियापद तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्रियापद तुम्हाला करावीच लागतील. त्याला कुठलाही सबस्टिट्यूट नाही, त्याला कुठलाही पर्याय नाही. क्रियापदाचं मूळ रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप, करेक्ट स्पेलिंग, उच्चार, अर्थ. अर्थ तर पहिल्याच बघा, दुसऱ्या रूपांचा काय अर्थ जाणून घेण्याचा काही संबंध नाही. ओके, मी त्याला ओळखतो. मी ओळखतो, मी ओळखण्याची क्रिया करतो, मी करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू. आय ओळखण्यासाठी क्रियापद आहे टू नो. आता बघा, ह्याचं दुसरं रूप काय? KNEW, न्यू. आणि ह्याचं तिसरं रूप आहे KNOW, नोन. बघा, हे तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि ते तुम्हाला पाठ करावंच लागेल, त्याला कुठलाही पर्याय नाही. टू KNOW नो, KNEW न्यू, KNOWN नोन, टू नो न्यू नोन. आणि काहीच कठीण नाही त्याच्यामध्ये, वेगवेगळे सारखं येते, एकदाच करायचं, विषय संपला. सो आय ओळखतो, नो, KNOW, आय नो, मी त्याला ओळखतो, आय नो हिम. आता आपण जेव्हा निगेटिव्ह वाक्याचा अभ्यास करू तेव्हा खूप मजा येईल तुम्हाला. मी त्याला ओळखतो पण मी त्याच्या भावाला ओळखत नाही. आय नो हिम बट आय डोंट नो हिज ब्रदर. मी तुला ओळखत नाही, आय डोंट नो यू. अजून आपण त्याच्या पुढे जाऊन WH क्वेश्चनचे जर अभ्यास केला तर आपण त्याच्यानंतर प्रश्न पण विचारू, कोण आहेस तू, हु आर यू. मी काय तुला ओळखत नाही, हु आर यू, आय डोंट नो यू. मी तुला कधीच पाहिलेलं नाही. जेव्हा पूर्ण वर्तमान काळ होईल आपला तेव्हा तुम्ही असं खतरनाक वाक्य तयार करू शकाल एकदम. आय हॅव नेव्हर सीन यू, आहेस कोण तू, हु आर यू, तुझे काय करतोस, व्हॉट आर डुईंग हिअर, तुझे करतोस काय, चल निघून, चल गेट लॉस्ट फ्रॉम हिअर इमिजिएटली, परत येऊ नकोस, डोंट कम हिअर अगेन. सगळे वाक्य तुम्ही ऍट अ टाइम वापरू शकता. डोंट कम हिअर बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. मजा येईल तुम्हाला. असो, पण हे पहिल्यांदा तुमचा बेस चांगला करून घ्या, याचा कंटाळा नका करू. ही वाक्य आपण किती घेतली तरी कमी, जर साध्या वर्तमान काळातील ह्याची जे बेसिक सेंटेन्सेस आहेत ती परत 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 करा. मी त्याला ओळखतो. आता इथं आपण असं घेऊया, समजा तो मला ओळखतो, तो मला ओळखतो. ही, तो ओळखतो, ओळखण्याची क्रिया करतो, साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय डू, ही डज. ही ओळखण्यासाठी क्रियापद आहे, टू KNOW नो, पण आता हे नो न राहता काय होणार, नोज. ही नोज मी. आता हे वाक्य, मी त्याला चांगलंच ओळखतो, आय नो हिम वेल, असं पण म्हणू शकता तुम्ही. तो मला चांगलंच ओळखतो, ही नोज मी वेल. खास गोष्ट लक्षात घ्या, कुठलंही एक वाक्य, एक प्रकारची वाक्य शिकून कोणीच इंग्लिशमध्ये कधी बोलू शकत नाही. साध्या वर्तमान काळासोबत बोलता बोलता तुम्हाला बरेच वेळा साध्या भूतकाळाची पण वाक्य लागतात. आपला असा प्रयत्न असेल की साध्या वर्तमान काळात पण बरीचशी वाक्य तयार करू, म्हणजे याच्या मागे पुढे काही वाक्य लागतात. ही नोज मी, तो मला ओळखतो, पण त्याचा भाऊ काही मला ओळखत नाही. बट हिज ब्रदर डझंट नो मी. आपण निगेटिव्ह सेंटेन्स झाल्यानंतर मग ते पुढचं वाक्य पेरणार, तू ओळखतोस का त्याला, डू यू नो हिम. ही प्रश्नार्थी वाक्य झाल्यानंतर होणार. अशी 3-4 वाक्य एकत्र आल्यानंतर संभाषण होतं. नुसतं एक प्रकारचं वाक्य आपल्याला माहित असून चालत नाही. त्यामुळे आपण आता हे बेसिक असल्यामुळे ह्या साध्या वर्तमान काळातच आपण ही अजून 2 ते 3 लेक्चर मला वाटतं झाल्यानंतर तो प्रकार आपण सुरू करणार आहोत. बराचसा सराव करून मग आपण सिंपल पास्ट टेन्स कडे जाऊ. ठीक आहे, ओके. सो लेट्स गो अहेड. आता बघा, तो पुण्यात राहतो. बघा, तो राहतो, तो राहण्याची क्रिया करतो. टू लिव्ह म्हणजे राहणे, LIVE, राहणे. तो पुण्यात राहतो. तो, ही राहण्यासाठी क्रियापद आहे, लिव्ह. तो करतो, तो राहतो, राहण्याची क्रिया करतो, सिंपल प्रेझेंट. साधा वर्तमान सिंपल प्रेझेंट, आय डू, यू डू, ही डज. लिव्ह ला एस प्रत्यय. ही लिव्हज इन पुणे. आता बघा काय बदलून बदलतं, फार फार तर शहराचं नाव बदलेल. ही लिव्हज इन नाशिक, ही लिव्हज इन जळगाव, ही लिव्हज इन नागपूर, ही लिव्हज इन रत्नागिरी, ही लिव्हज इन कोल्हापूर. म्हणजे तुम्हाला एकदा हे हा पॅटर्न जेव्हा लक्षात येतो, लक्षात घ्या, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः तयार करायला हवी. माझं म्हणणं व्यवस्थित समजून घ्या तुम्ही, लक्षात घ्या. हे फक्त एक येतं म्हणून सोडून नाही द्यायचं. सो ही लिव्हज इन पुणे. आणि बघा मी पुणे हे प्रॉपर नाव नसल्यामुळे बघा त्याचा P कॅपिटल ठेवलेला आहे. ओके, आता तुम्ही वेगवेगळ्या अर्थाने त्याचा भाऊ असं तुम्हाला समजा म्हणायचं आहे. त्याचा भाऊ साताऱ्यात राहतो, मग हिज ब्रदर लिव्हज इन सातारा. त्याची बहीण, आता समजा एखादा कोणीतरी फॉरेनला गेलेला आहे आणि त्याची बहीण समजा अमेरिकेमध्ये राहते, मग जाणार हिज सिस्टर लिव्हज इन अमेरिका. एवढं साधा आणि एवढं सोपं आहे. मी खेड्यात राहतो. बघा, मी राहतो, मी राहण्याची क्रिया करतो, मी करतो, सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय डू. आय आता लिव्ह होणारच नाही, आता राहणार लिव्ह असणार, लिव्ह. आय लिव्ह इन ए विलेज. आय लिव्ह इन अ विलेज. आता काय काय प्रश्न असतात आपल्या मनामध्ये छोटे छोटे. ही लिव्हज इन पुणे, इथे ए आलेला नाही, परंतु आय लिव्ह इन ए विलेज, इथे ए का आला. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे, सगळ्या शंकांची निरसन होणार आहे. पण ऍट अ टाइम इथे एकदाच शिकवता येणार नाही. सगळं पुढे पुढे जसं आपण जाऊ सगळं काही क्लिअर कट होणार आहे, त्याची काही काळजी करू नका. सो तो पुण्यात राहतो. ही लिव्हज इन पुणे.
मी खेड्यात राहतो. आय लिव्ह इन ए व्हिलेज. अजून वेगवेगळ्या वाक्यरचना शिकायच्या बाकी आहेत. मला खेड्यात राहायला आवडतं. आय लाईक टू लिव्ह इन अ व्हिलेज. आवडतं मला, असं आवडतं. सगळं काही शिकणार आहोत आपण, गडबड करायची नाही. जे तुमच्या समोर सध्या आहे त्याचा फक्त व्यवस्थित चांगला अगदी अचूक सराव करा. तू आनंदी दिसतोस. बघा, तू दिसतोस, तू दिसण्याची क्रिया करतोस, तू करतोस, मी करतो, आम्ही करतो, तू करतोस. साधा वर्तमान काळ. बघा, तू करतोस, साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. ज्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ स्विच केला असेल त्यांनी मागे जाऊन बघा की हे मराठी स्ट्रक्चर काय आहे, हे इंग्लिश स्ट्रक्चर काय आहे. तुम्हाला सगळा विषय क्लिअर होऊन जाईल. ओके. सो तू दिसतोस, तू दिसण्याची क्रिया करतोस, तू करतोस, साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, वी डू, यू डू. यू डू, यू. दिसणे म्हणजे लुक. लुकचे दोन अर्थ होतात. लुक म्हणजे पाहणे सुद्धा आणि लुक म्हणजे दिसणे सुद्धा. यू लुक आनंदी, हॅप्पी. यू लुक हॅप्पी. लगेच आपण वाक्य लगेच करायचं. तुझा भाऊ दुःखी दिसतो. दुःखी दिसतो. बघा, यू लुक हॅप्पी. तुझा भाऊ, तुझा भाऊ म्हणजे तो. तो दिसतो म्हणजे दिसण्याची क्रिया करतो, तो करतो. साधा वर्तमान काळ, मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करता, तो करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, वी डू, यू डू, ही डज. तुझा भाऊ म्हणजे तिथे ही नाही लिहायचं आपल्याला, जर स्पेसिफिक जे दिलेलं असेल तेच लिहायचं. नाव दिलं असेल तर नाव लिहायचं. तुझा भाऊ म्हणजे युअर ब्रदर. युअर ब्रदर. आता त्याच्यासमोर हेच क्रियापद येणार, दिसणे. परंतु काय होणार तुम्हाला चांगलंच माहिती आहे की ते लुक क्रियापदाला एस प्रत्यय लागणार आहे. युअर ब्रदर लुक्स, दुःखी म्हणजे सॅड. आणि हॅपी पण म्हणू शकतो त्याला आपण. युअर ब्रदर लुक्स सॅड. तुझा भाऊ दुःखी. आता याच्यामध्ये वेगवेगळे शब्द वापरून बघा, तो थकलेला दिसतोय, तू थकलेला दिसतोय. यू लुक टायर्ड, TIRED, टायर्ड. बघा, तू भुकेलेला दिसतोय. यू लुक हंग्री. अशी खूप सारे त्याच्यात इकडचा हा जो पुढचा क्रियापदाच्या पुढचा जो शब्द आहे तो बदलून वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तयार केली जाऊ शकतात. हरकत नाही, तुम्ही जरी वेगळी वाक्य जरी नाही तयार केली तरी किमान ही जी वाक्य तुम्हाला सध्या शिकवली जातात ही वाक्य मात्र करेक्ट करा परत परत. कारण ती वाक्य आपण जेवढं होईल तेवढं भविष्यामध्ये सराव करणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके. आता हे वाक्य आपण दोन्ही लिहिली, त्या वाक्यांना आपण एकत्र केलं असं समजा आणि आता पुसलं तर बघा, यू लुक हॅपी बट युअर ब्रदर लुक्स सॅड. तू आनंदी दिसतोय पण तुझा भाऊ दुःखी. असं का रे? वाय इज इट सो? यू लुक हॅपी बट युअर ब्रदर लुक्स सॅड. असं काय काय झालं? व्हॉट हॅपन? काही चुकीचं घडलंय का? इट्स समथिंग रॉंग. याला बोलतात ऍक्च्युअली स्पोकन इंग्लिश. नुसतं एक वाक्य तुम्ही लिहाल तर त्याच्याने होणार नाही. पण मी आता तुम्हाला एकच वाक्य काय देऊ शकतो तर तुम्हाला एक त्याच्या पुढचं मागचं अजून शिकवलेलं नाही. म्हणून आपण जसं जसं पुढे जाऊ त्या पुढे जाण्यामध्ये खूप शिकण्यामध्ये खूप मजा आहे, गंमत आहे. पण बेसिक आहे ते तुम्हाला करावंच लागेल. लगेच आपल्याला जास्त वाक्य घेता येणार नाहीत.